मित्रांनो, आज आपण सुरू करणार आहे सायन्स 10 सायन्स. सायन्समध्ये सायन्स 1 आणि सायन्स 2 असे दोन भाग आहेत. आपण सध्या सायन्स 1 मध्ये जाणार आहोत. सायन्स 1 चे एकूण 10 चॅप्टर्स आहेत. देयर आर 10 चॅप्टर्स. Out of the 10 chapters, 6 chapters are related with physics and remaining 4 are related with chemistry. तर आपण आज चालू करणार आहे फिजिक्स आणि हा सायन्स 1 मधला पहिला चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन. म्हणजे सायन्स 10वीच्या सायन्स मधला पहिला लेसन आहे तो फिजिक्सचा ग्रॅव्हिटेशन. फिजिक्स इज अ वंडरफुल ब्रांच ऑफ सायन्स आणि ती अशी इव्हॉल्व्ह होत गेलेली आहे ना, अशी इंटरेस्टिंग झालेली आहे ना की इफ यू स्टार्ट फ्रॉम द from the Greek days, from ancient days, you will really love to know physics and learn physics. तर ग्रॅव्हिटेशनच्या चॅप्टरला जाण्यापूर्वी थोडं आपण जरा ग्रॅव्हिटेशन संदर्भात त्याची हिस्ट्री जाणून घेऊया. दॅट इज रिअली मोर इंटरेस्टिंग. अराउंड 2000 years ago, म्हणजे खूप जुन्या काळी, खूप एन्शंट काळी, there was a philosopher or astronomer. तर astronomers philosophers असायचे, not like scientists or professors. ही नंतर झालेली डेव्हलपमेंट आहे. पण फार बिफोर क्राइस्ट there were philosophers आणि त्यातला एक ग्रीको रोमन फिलॉसॉफर होता. याचं नाव होतं टोलमी. आणि टोलमीला प्रश्न पडला होता की असे in the space he saw the stars moving आणि मग त्याला प्रश्न पडला की स्टार्स मूव्ह होतात, सन अरायझेस, सन सेट होतो, सन इकडून पूर्वेकडून चालू होतो, पश्चिमेला जाऊन मावळतो. सो he was studying की बाबा कसं होत असणार आहे. आणि त्यातून he proposed one model. आणि त्याने एक मॉडेल प्रपोज केलं and that model was called as geocentric. जिओ म्हणजे अर्थ, सेंट्रिक म्हणजे सेंटर. तर टोलेमीने काय एक फिलॉसॉफी मांडली की सूर्य जो आहे, सन moves around the earth. Sun comes from east and goes to the west. That means earth is the center and the sun and the moon and all the stars, they move around the earth. And geo means earth, centric means center. So he proposed a model of the universe such that earth is the center. म्हणजे सगळं जे विश्व जे आहे, सगळं ब्रह्मांड सगळं जे आहे ते पृथ्वीभोवती गोल फिरतं. ऑफकोर्स त्यावेळची फिलॉसॉफी मान्य केली गेली आणि त्यानंतर लोक फॉलो करायला लागले, बरेचशे वर्ष फॉलो करायला लागले की अर्थ ही आपली जननी आहे, ही माता आहे. ऑफकोर्स माता आहेच ती आपली आणि सगळं त्याच्यामध्ये फिरतं. त्यानंतर बरीचशी वर्ष गेली आणि आर्यभट्ट, जो भारतीय आर्यभट्ट आहे, त्यानं थोडा याच्यामध्ये आणि जास्त अभ्यास केला आणि त्याने काही थिअरीज मांडल्या. ज्या थिअरीज मध्ये त्यानं असा एक मुद्दा मांडला की अर्थ रोटेट्स अबाउट इटसेल्फ, अर्थ स्पिन्स अराउंड इटसेल्फ. म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरते. येस, वी नो दॅट अर्थ रोटेट्स अबाउट इटसेल्फ, राईट. दुसरं, अर्थ ही सर्क्युलर ऑर्बिट मध्ये सन भोवती फिरते. इट मूव्स इन अ सर्क्युलर ऑर्बिट अराउंड सन. आणि तिसरं त्याला एक फिलॉसॉफी मांडली, एक मॉडेल मांडलं की मून रोटेट्स अराउंड सन इन सर्क्युलर ऑर्बिट. म्हणजे आर्यभट्टाने 3 थिअरीज मांडल्या होत्या. थिअरीज म्हणण्यापेक्षा एक आपण याला म्हणू फिलॉसॉफी, राईट, मॉडेल्स की अर्थ रोटेट्स अबाउट द सन इन अ
सन झाला आणि सनच्या भोवती अर्थ फिरते आणि अर्थच्या भोवती मून फिरते. जे मॉडेल आता आपण ऍक्सेप्ट केलेलं आहे ते मॉडेल त्याला मांडलं गेलं आर्यभट्ट. किंवा बघा 500 AD, इट्स लॉंग बॅक, इट्स लॉंग. या मॉडेलचं नाव दिलं गेलं हेलिसेंट्रिक. हेलिसेंट्रिक म्हणजे हेली म्हणजे हेलियम. हेली म्हणजे हेलियम. सूर्य जो आहे, सन इज मेड ऑफ हेलियम, हायड्रोजनचा बनलेला आहे ऍट व्हेरी हाय टेम्परेचर. आणि हा सन म्हणजे हेलियमचा एक स्पियर आहे, एक गोळा आहे, प्रचंड मोठा गोळा आहे. इट्स अ बिग मास. And Earth and all the stars, they move, rotate around the sun in circular orbit. So the center of rotation of the universe is helium. So that concept was called as heliocentric. म्हणजे heliocentricचा अर्थ काय? Heliocentricचा अर्थ म्हणजे sun is the center and the whole universe is rotating around it. Geocentricचा अर्थ काय? Geocentricचा अर्थ आहे की Earth is the center and whole universe is rotating about Earth. पण आर्यभट्टनं ही जी काय थेरी मांडली, ही थेरी वेस्टर्न कंट्रीज मध्ये, म्हणजे त्या ठिकाणी युरोप, आता आपण ज्याला युरोप वगैरे म्हणतो, त्या ठिकाणी जाण्याचं काही माध्यम नव्हतं. देयर वॉज नो वे ऑफ कम्युनिकेशन. त्याच्यामुळे आर्यभट्टनं मांडलेली थेरी ही जगाला कळलीच नाही. The world could not understand this theory at that time. त्यावेळी त्याला नाही कळली. त्यावेळी जर कळली असती तर ह्या थिअरीचा जनक कोण झाला असता, तर आर्यभट्ट झाला असता. जे आपण आज म्हणतो गॅलिलिओने शोध लावला, जो कोपर्निकसने शोध लावला, कदाचित जर त्यावेळी जर कम्युनिकेशनचं जर माध्यम असते तर तो आर्यभट्टने शोध लावला असता. त्यामुळे ही गोष्ट ही तशीच राहिली गेली. लेटर ऑन पोलंडचा एक सायंटिस्ट होता. पोलंड, इज फ्रॉम पोलंड. इन 15th century, इथं इयर लिहिलं आहे 15th century. 15th century मध्ये कोपर्निकस, निकोलस कोपर्निकस यांनी एक थेरी मांडली, जी थेरी आर्यभट्टने मांडली. कोपर्निकस न एक डिफाइनाइट मॉडेल्स बनवले, एक प्रूफ बनवले. त्याने अभ्यास करून त्याने असं एक चित्र मांडलं, एक मॉडेल केलं की Earth rotate about sun. All the stars, ज्याला आता आपण we say Neptune, Saturn, Mars, जे आपण सगळे planets म्हणतो, they move around sun. And he proposed same heliocentric. He proposed same heliocentric model of universe. एक ह्या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची अतिशय इम्पॉर्टंट आहे. खूप जुन्या काळापासून, एन्शियंट टाइम्स, राईट, हे समाज, सोसायटी वॉज गव्हर्न बाय द ज्याला आपण धर्मगुरू म्हणतो आपण, म्हणजे फॉर एक्झाम्पल पोप असतील किंवा आपल्याकडे धर्मगुरू असतील, जे समाजामध्ये दे इज टू गाईड द पीपल. त्यांना समाजामध्ये, सोसायटीमध्ये खूप मोठं वेटेज होतं आणि त्यांचं जे म्हणणं आहे ते समाज फॉलो करत होता. वी नो इट व्हेरी वेल. बऱ्याच वर्षा आधी आपल्या इथं पण ज्यावेळी स्कूल्स कॉलेजेस नव्हती त्यावेळी आपण आपल्या धर्मगुरूंचं ऐकायचं आपण. सिमिलरली त्यावेळी सुद्धा चर्च वगैरे युरोपियन कंट्रीज मध्ये, वेस्टर्न कंट्रीमध्ये चर्चचे जे पोप होते, जे धर्मगुरू होते, त्यांचा पगडा समाजावर खूप होता. आणि त्यावेळी अशी एक पद्धत होती, प्रथा होती, किंवा असं एक अंडरस्टँडिंग होतं की नाही, अर्थ इज द गॉड, अर्थ इज द सेंटर ऑफ होल ऑफ द युनिवर्स, अँड ह्या अर्थच्या भोवती सन फिरतोय. आणि ज्यावेळी कोपर्निकसने हे मॉडेल आणलं त्यावेळी त्या धर्मगुरूंनी ना त्याला अपोज केला. ते म्हणे, यू आर टेलिंग समथिंग लाईज विच इज अगेन्स्ट आवर रिलिजन. हा धर्माच्या विरुद्ध आहे, असं ते त्याला सांगण्यात आलं. दिस इज इन द 15th-16th century मध्ये. आणि 16th century मध्ये दिस इटालियन मॅथमॅटिशियन, इटालियन, or you can say
फिजिशियन म्हणा किंवा फिजिसिस्ट म्हणा किंवा वी कॅन से ॲस्ट्रॉनॉमर, त्याला आपण ॲस्ट्रॉनॉमर म्हणू. गॅलिलिओ याचा जन्म झाला. ह्याला खरं म्हणजे फिजिक्सचा गॉडफादर म्हणतात, गॅलिलिओ. गॅलिलिओ हा 16th सेंचुरीमध्ये 16th-17th सेंचुरीमध्ये हा इटलीमध्ये आला आणि ही वॉज अ स्ट्रॉंग सपोर्टर ऑफ कोपर्निकस. तो कोपर्निकसचा खूप स्ट्रॉंग सपोर्ट होता. तो त्यानं ते परत लोकांना सांगायला चालू केलं की अर्थ मूव्ह अराउंड द सन. आणि त्यावेळी गॅलिलिओच्या शब्दाला खूप वेटेज होतं, कारण गॅलिलिओ वॉज अ प्रोफेसर इन अ स्कूल. आणि स्कूलमध्ये त्या ठिकाणी टीचर असणं, टीचर्सच्या म्हणण्याला खूप इम्पॉर्टन्स होतं. म्हणजे इव्हन आपण देखील सरांनी सांगितले की आपण म्हणतो या सरांनी सांगितले म्हणजे बरोबर असणार आहे. टीचर्स वी ट्रीट टीचर्स ॲज आवर गॉड्स. सो त्यावेळी गॅलिलिओनं जे सांगणार दॅट वॉज ट्रू. त्यावेळी लोक गॅलिलिओचं म्हणणं ऐकायला चालू झाले. गॅलिलिओ खूप अभ्यास केला या गोष्टीचा आणि गॅलिलिओला कळलं की अर्थ इज not stationary. Earth is rotating about the sun. It's not the sun rotating about the earth. So, लोक जशी मान्य करायला तशी त्याला गॅलिलिओला खूप मोठा अपोज झाला. तिथल्या चर्चने लोकांनी खूप त्याच्या विरुद्ध एक खटला चालवला, केस चालवले की रिलिजनच्या अगेन्स्ट हा लोकांना भडकवतोय, हा आपल्या धर्मामध्ये असं नाहीये असं भडकवलं. त्याच्या विरुद्ध केस केली, शेवटी तुरुंगात टाकायची वेळ आली आणि शेवटी त्याला तिथल्या जो राजा होता इटलीमधला राजा आणि धर्मगुरूने त्याला इतकं प्रेशर आणलं की शेवटी गॅलिलिओला म्हणणं भाग पडलं की मी चुकीचं आहे आणि अर्थ इज द सुप्रीम आणि अर्थच्या भोवती सन फिरतो, रोटेट होतो, सन रोटेट्स अराउंड द अर्थ. अशा प्रकारे स्टेटमेंट गॅलिलिओला द्यावं लागलं. अँड देन गॅलिलिओ गॉट फ्रीड from the legal aspects of that church च्या legal cases म्हणून तो बाहेर पडला. पण थोडे दिवस गेले, परत गॅलिलिओ आपलंच चालू केलं. गॅलिलिओ started again saying the same thing. नाही म्हटलं earth is rotating about, revolving around sun. आणि ते परत चालू केलं. शेवटी गॅलिलिओच्या अगेन्स्ट केस झाली, गॅलिलिओला तुरुंगात टाकलं गेलं. शेवटची काही वर्ष गॅलिलिओची खूप त्रासामध्ये गेली. या मेन टाइम मध्ये गॅलिलिओनं फर्स्ट टाइम गॅलिलिओनं टेलिस्कोप बनवला. काय बनवला? टेलिस्कोप म्हणजे आकाशामधले स्टार्स, आपण जे मून्स आणि स्टार्स सगळे बघायसाठी त्याने एक लांब असा छान एक टेलिस्कोप बनवला आणि ही started doing study of all the planetary motions, planets. They started finding why they're rotating. आणि त्यातून त्याने खूप स्टडी केला and he brought the concept of inertia. जे आपण मागच्या वर्षी 9th मध्ये शिकलोय, जो न्यूटनचा फर्स्ट लॉ सांगतो, लॉ ऑफ इनर्शिया, तो ऍक्च्युअली त्या इनर्शियाची कन्सेप्ट जी आहे ती गॅलिलिओनं मांडली होती. आणि म्हणूनच गॅलिलिओला he is called as father of physics. तर गॅलिलिओनं खूप एक्सपेरिमेंट्स केले आणि त्यानं ह्या इनर्शियाचा सिद्धांत थेरम मांडला. त्यावेळी ऑफकोर्स त्यावेळी त्याच्याकडे मॅथमॅटिकल मॉडेल नव्हतं. मॅथमॅटिकल मॉडेल थोडं न्यूटननं मांडलं, पण गॅलिलिओ त्या गोष्टीचा फाउंडर होता. शेवटची काही वर्ष गॅलिलिओची खूप त्रासामध्ये गेली. सो गॅलिलिओचं जे लाईफ आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्ही युट्यूबला जावा आणि गॅलिलिओचं तुम्ही तुझी बायोग्राफी तुम्ही बघा, व्हिडिओ लेक्चर्स बघा. दे आर रिअली इंटरेस्टिंग. मी पाहिलेले आहेत, मी 1 वेळा 2 वेळा पाहिलेले आहेत. दे आर रिअली इंटरेस्टिंग. तर खरं म्हटलं तर फिजिक्सची सुरुवात जी आहे ती गॅलिलिओ पासून चालू झाल्याचं म्हणायला तयार झालं. आणि त्या टेलिस्कोप त्याने बनवला. सो द होल वर्ल्ड कॅन नो अबाउट द युनिवर्स. 17th सेंचुरीमध्ये गॅलिलिओचाच एक त्याच्याबरोबरचाच एक डॅनिश एक ॲस्ट्रॉनॉमर होता. हा काय होता? ॲस्ट्रॉनॉमर टायको ब्राहे. हे
टेलिस्कोप बनवला होता. ही सेम त्यावेळेचीच गोष्ट आहे, त्या दरम्यानची गोष्ट आहे. सुरुवातीच्या काळामध्ये टेलिस्कोप नव्हता पण जसं जसं त्याला गॅलिलिओची माहिती काळ चालू झाली नंतर त्याने टेलिस्कोप बनवला. पण सुरुवातीला त्याच्याकडे काही टेलिस्कोप नव्हता. हा होता डेन्मार्कचा. हे ऍस्ट्रॉनॉमरने काय केलं असावं बघा. हा दररोज त्या आकाशाचं निरीक्षण करायचं. ही टू ऑब्झर्व द युनिवर्स. आज ताप कुठं, उद्या कुठं, अँड ही मेड द ऑब्झर्वेशन्स ऑन पेपर. आणि तो एका पेपरवर सगळे ऑब्झर्वेशन्स लिहायचा, मांडायचा. आणि अशी ती पेजेसच्या पेजेस स्केचेस काढायची, चित्र उभा करायचं, मॉडेल बनवायची. And he was doing for years and years. बघा 46 to 60 म्हणजे हार्डली he was 57 years, 55 years old. फक्त 55 वर्ष लाईफ होतं. 1546 to 1601. 55 yearsच्या लाईफ मध्ये त्याने इतका डाटा कलेक्ट केला, ह्यूज डाटा. त्याचं असं मोठं घर होतं आणि त्या घरामधले प्रत्येक रूम्स ह्या सगळ्या प्लॅनेटरी मोशन, प्लॅनेटरी सिच्युएशन, प्लॅनेटरी पोझिशन्स या सगळ्यांना भरल्या होत्या. म्हणजे यू कॅन इमॅजिन असा मोठा वाडा आहे आणि प्रत्येक रूम अशा या दररोजच्या त्याने केलेल्या नोट्सनं भरलेला. सो टायको ब्राहेने एक अतिशय वंडरफुल जे काम केलं, जे 30-40 वर्षाचा जो डाटा आहे तो त्याच्याकडे एका ठिकाणी अवेलेबल होता, जो त्याचा अनालिसिस तो करू शकला नाही बिकॉज ही हॅड अ व्हेरी शॉर्ट लाईफ. He had only 55 years of life, so he could not evaluate that data. But that data was a treasure. That was a treasure for the next generation. So, he is a key person in physics. कारण हा एवढा मोठ्या स्पॅन मधला डाटा एका वेळी अवेलेबल झाला नव्हता. आणि तो टायको ब्राहे, पोलंड, ज्याला आपण म्हणतो पोलंड, डेन्मार्क, डॅनिश सायंटिस्ट म्हणजे ऍस्ट्रॉनॉमरने मिळाला. आणि ह्याच टायको ब्राहेच्या डाटावरून 16th सेंचुरीमध्ये बिफोर न्यूटन अनदर जर्मन ऍस्ट्रॉनॉमर केपलर was Johannes Kepler was a German. He was German. Kepler he gave 3 fundamental laws of planetary motion. 3 fundamental laws of planetary motion, and त्या आपण या ग्रॅव्हिटेशन मध्ये शिकणार आहोत. We are going to learn about these 3, but that were far before Newton. त्यावेळी ग्रॅव्हिटेशन हा शब्द माहित नव्हता. फक्त एवढं लोकांना माहित होतं की इट्स रोटेटिंग अबाउट, we are rotating about sun, moon rotates about earth. That thing was known, but gravitation's law, gravitation म्हणजे काय आहे, it was not known that time. And before that, Johannes Kepler, German astronomer, gave 3 basic laws of planetary motion. त्याला नाव दिलेलं आहे planetary motion, कारण त्याला ग्रॅव्हिटेशन हे नाव नव्हतं. प्लॅनेट्स कसे मूव्ह होतात या युनिव्हर्स मध्ये याचे लॉज केले दिले. व्हेरी इंटरेस्टिंग लॉज आहेत that we are going to learn. After Kepler, Isaac Newton. Isaac Newton is the father of classical physics. Isaac Newton हा असा माणूस परत होणे नाही. Isaac Newton he born in 1642 आणि त्यांनी या ग्रॅव्हिटेशनचं मॅथमॅटिकल मॉडेल त्यानं आणलेलं. He discovered the concept of gravitation. He found why the apple falls on earth. याचा त्यानं शोध लावला. आणि मी तुम्हाला एक वंडरफुल गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. Isaac Newton was learning in he is British. He's British. He was learning in Trinity College London. ब्रिटन मध्ये ट्रिनिटी कॉलेज मध्ये तो स्टडी करत होता. इस 1665 आणि 1665 मध्ये
जगामध्ये प्लेगची साथ आली ती, प्लेग आणि 65 ला सगळी कॉलेजेस बंद झाली. मी हे का सांगतोय, कारण दिस व्हिडिओ आय एम मेकिंग बिकॉज ऑफ कोरोना. द वर्ल्ड इज स्टॉप बिकॉज ऑफ कोरोना व्हायरस. आणि आज पण स्कूल कॉलेज बंद आहेत, आणि त्या मुलांसाठी आपण हा व्हिडिओ करतोय. तर यू कॅन इमॅजिन 1665 ला सगळी कॉलेज बंद झाली, ट्रिनिटी कॉलेज बंद झालं, 2 वर्षासाठी बंद होतं. प्लेगच्या साथीमध्ये बरीचशी लोक मृत्यू पावली. आणि 65 to 67 ही वॉज ॲट होम. तो स्वतःच्या घरी होता. आणि ह्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याने ह्या ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला. आणि ह्या 2 वर्षाच्या काळामध्ये प्लेगच्या साथीमध्ये तो ज्या आपल्या आईकडे आपल्या घरी होता, त्यावेळी त्याला तो एका झाडाखाली बसला होता आणि झाडावरून ऍपल खाली पडलं. त्यावेळी त्याची विचार करायला चालू झालं, व्हाय द ऍपल डिड फॉल डाऊन. आपण त्या ठिकाणी परत शिकणार आहोत. आणि तिथून त्यानं ग्रॅव्हिटेशनचा अभ्यास करायला चालू केला आयझॅक न्यूटनने. आणि आफ्टर 1667 ही रिजॉईन ट्रिनिटी कॉलेज. आणि नंतर त्याला फेलोशिप मिळाली, डॉक्टरेट झाली. तो पुढचा भाग आहे. खरं आयझॅक न्यूटनचं लाईफ इतकं वंडरफुल आहे. तुम्ही यांची बायोग्राफी जाऊन वाचा, यू विल रिअली एन्जॉय द बायोग्राफी. तर न्यूटननी बरेच शोध लावले. बेसिकली इनर्शिया जो गॅलिलिओने कन्सेप्ट मांडली होती, ही ब्रॉट इन द इक्वेशन. न्यूटननं ज्यावेळी या प्लॅनेटरी मोशन ग्रॅव्हिटेशनचा अभ्यास केला, त्यावेळी त्याला अभ्यास करण्यासाठी त्याला मॅथमॅटिक्सची गरज होती. अँड इन दिस 2 years period he brought a new or innovative concept of calculation, and that is called as calculus. Differential calculus. So calculus आपण 11-12 ला शिकणार आहोत. So calculus ही mathematics branch, ह्याचा शोध, this was invented by Isaac Newton, and till now we use this. आजही आपल्या कम्प्युटर्स मधल्या लँग्वेजेस मध्ये आणि बऱ्याचशा फिजिक्स मध्ये सगळ्या ठिकाणी आपण कॅल्क्युलसचा वापर करतो. आणि कॅल्क्युलसचा वापर करून न्यूटननं ग्रॅव्हिटेशनचा लॉ, त्याचं मॅथमॅटिकल मॉडेल, न्यूटनचे लॉज ऑफ मोशन, 3 लॉज ऑफ मोशन, हे न्यूटननं जगासमोर मांडले. असे न्यूटननं बरेचसे शोध लावले आहेत. न्यूटन काय फक्त एकाच फील्डमध्ये नव्हता. न्यूटननं साऊंडवर काम केलेलं आहे, न्यूटननं हीटवर काम केलेलं आहे. न्यूटननं टेलिस्कोप, रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप हा न्यूटननं पहिला बनवून घेतला. न्यूटननं कुठे काम नाही केलं, न्यूटननं सगळ्या फील्डमध्ये काम केलं. सो न्यूटन वॉज सच अ वंडरफुल, सच अ टॅलेंटेड सायंटिस्ट. आणि ह्याचे लाईफ काय फारसं मोठं नव्हतं, न्यूटन फारसं मोठं नव्हतं, पण तरी देखील खूप छोट्या स्पॅन मध्ये त्याने खूप चांगले शोध लावले. पर्टिक्युलरली ज्यावेळी प्लेगची साथ होती, त्यावेळी हा ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला गेला. So this is what is a little background about the philosophers, the mathematicians, the physicists towards gravitation. So it's really interesting to know about the stories. I request you go to them, search on the net, and you can have better interest in the physics. We'll see now the gravitation. Chapter number 1. आपण थोडी जी बॅकग्राऊंड बघितलेली आहे. केपलर्स लॉ 3 जे आहे that we are going to study. ते न्यूटनचे आधी त्याने मांडले होते. त्याचं मॅथमॅटिकल मॉडेल मात्र न्यूटनने केलं होतं. So the first page will go page by page of your textbook. First we'll learn what is effect of force. Effect of force. तुम्ही फोर्स शिकला. You have learned force in 9th. Force म्हणजे काय आहे? Force is something, push or pull, which causes change in motion, change in state, change in direction. That is what we call as a force. Force चा इफेक्ट काय होतो? पहिला इफेक्ट,
So first effect of the force, I'll write down here. So first effect is change in shape and size. Shape and size. एखाद्या गोष्टीवर जर फोर्स लावला, फोर्स पुश पुल, तर त्याने काय होऊ शकतं? शेप अँड साईज बदलू शकतो. एखादा बलून घ्या, त्याला प्रेस करा, त्याचा शेप बदलू शकतो. एखादी वायर घ्या, रबर घ्या, वायर घ्या, त्याला पुल करा दोन्ही साईडने. एक वायर घ्या, एक फडकं घ्या, याला पुल करा. दिस विल इलॉंगेट, हे लांब होऊन जाईल, ते ताणलं जाईल, याची लेंथ वाढेल, याचा साईज आणि शेप काय होईल? चेंज होईल. So when we apply a force on any object, the object may change its shape and size. It will change its shape and size. जो change in shape and size आहे, हा काही ठिकाणी visible असेल, काही ठिकाणी आपल्याला डोळ्याने दिसणार नाही. फॉर एक्झाम्पल, समजा मी हाताने हा बोर्ड दाबला, त्या बोर्डचा साईज आणि शेप बदलला का? तुम्हाला डोळ्याने दिसणार नाही. बट इफ यू गो ॲट अ मायक्रो लेवल, हे थोडेसे पार्टिकल हे आतमध्ये प्रेस झाले असतात, तो त्याच्यामुळे या शेप मध्ये साईज मध्ये फरक पडला असणार. सो इफेक्ट ऑफ फोर्स may cause change in shape and size. Second, B. एखादा ऑब्जेक्ट जर स्टेशनरी असेल, स्टेशनरी ऑब्जेक्टला आपण काय म्हणतो? The object is at rest. The object is at rest. For example, हा माझा मोबाईल हातावर काय आहे? रेस्ट मध्ये काय मोशन मध्ये आहे? हा रेस्ट मध्ये. If I apply a force on this object, म्हणजे या मोबाईलवर, तर हा काय होईल बघा? Started moving. It started moving. फोर्स लावला, मी पुश करवला मोबाईलला, मोबाईलला काय झालं? मोबाईल पुढे मूव्ह व्हायला झालं. म्हणजेच काय? If you apply a force on an object which is at rest, it will start moving. So an object in rest will come into motion. Come into motion. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर रेस्ट मध्ये असेल आणि आपण जर त्याला फोर्स लावला तर तो रेस्ट मधली त्याचं जे स्पीड जे काही झिरो आहे ते स्पीड वाढवून इट विल स्टार्ट मूव्हिंग. दुसरं आपण एक्झाम्पल घेऊ. समजा एखादा ऑब्जेक्ट हा मोशन मध्ये आहे, एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये. समजा आपल्याला असं मोशन मध्ये चालू आहे आणि समजा त्याच्या अपोजिट बाजून जर आपण जर त्याला फोर्स लावला तर तो ऑब्जेक्टची मोशन काय होईल? त्या ऑब्जेक्टचं स्पीड काय होईल? कमी कमी होईल. आपण बऱ्याचदा बघतो आपला एखादा मित्र सायकलवर येत असतो आणि आपण त्याला काय करतो? पुढून दाबून धरतो सायकलला, अरे थांब थांब थांब, आणि थोड्या वेळाने तो मित्र काय होतो? थांबतो. म्हणजे वी ब्रिंग दॅट सायकल इनटू रेस्ट फ्रॉम इट्स स्टेट ऑफ मोशन. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची जर मोशन असेल तर वी कॅन ब्रिंग इट टू द रेस्ट. सो वी कॅन से a moving object is brought to rest. Is brought to rest. Is brought to rest. म्हणजे एखादा मूव्हिंग ऑब्जेक्ट आहे, तो एखाद्या स्पीड मध्ये असेल तर त्याची रेस्ट मध्ये आणली जाईल किंवा त्याचं स्पीड बदललं जाईल. त्याचं काय बदललं जाईल? त्याचं स्पीड बदललं जाईल, राईट? Or its speed will change. Or its speed will change. If an object is moving with a certain speed, if a force is applied, then its speed will change. समजा एक मित्र आपला सायकल वरून चाललाय, आपण त्याला मागून जर धक्का मारला तर त्याचं सायकलचं स्पीड काय होणार? वाढणार. सो स्पीड विल इन्क्रीज. जर आपण धक्का नाही मारला तर त्याचं स्पीड वाढणार आहे का? नाही वाढणार. सो
इफ यू अप्लाय फोर्स इट विल इन्क्रीज. तोच फोर्स जर आपण उलट्या बाजूने लावला तर त्याचं स्पीड काय होईल? कमी होईल. सो अ फोर्स कॅन चेंज द स्पीड ऑफ अन मूव्हिंग ऑब्जेक्ट. So that is the effect. Another effect, what we can say, suppose एक बॉल आहे, त्या बॉल मी घेतला आणि समजा असा थ्रो केला समोरच्या भिंतीवर, तर तो ऑब्जेक्ट काय होईल? तो भिंतीवरनं बाउन्स होऊन परत माझ्याकडे येईल. तो का बाउन्स झाला? कारण त्याला भिंतीनं स्टॉप केलं. बॉल आपण इकडे टाकला, भिंतीनं स्टॉप केलं म्हणजे भिंतीनं फोर्स लावल्यामुळे ती डायरेक्शन बदलली गेली. करेक्ट? त्याची डायरेक्शन बदलली गेली. आपण कॅरम खेळताना बघा, इफ यू प्ले कॅरम, स्ट्रायकरला आपण जेव्हा कॉइनला मारतो, समजा आपण त्याचा कट मारला तर ते कॉइनची डायरेक्शन बदलते. म्हणजे कॉइनवर आपण काय करतो? स्ट्रायकरला आपण कॉइनवर फोर्स लावतो आणि फोर्स लावल्यामुळे त्याची डायरेक्शन बदलते. म्हणजे एखादा जर ऑब्जेक्ट जर मूव्ह होत असेल आणि जर त्याची डायरेक्शन बदलली, याचा अर्थ त्याच्यावर काहीतरी फोर्स लागत असणार. तुम्ही मला सांगा, एखादा ऑब्जेक्ट समजा, जस्ट इमॅजिन करा की असं एक फ्री स्पेस आहे. ही फ्री स्पेस आहे, सो काय नाही इथं, आणि एक बॉल फेकलेला आहे आणि हा बॉल फेकला, हा बॉल आहे तो स्ट्रेट चाललाय स्पीडनी. तो आपल्या पण लेफ्टला वळेल का? आपल्या पण राईटला वळेल का? अरे काय वळायचं कारण आहे? म्हणजे जर वळला तर त्याला कोणतरी कारणीभूत आहे की नाही. देयर मस्ट बी सम रिझन व्हाय दॅट बॉल इज डिफ्लेक्टेड, and the reason is force. If I throw a ball in a space, there is nothing outside, and if the speed increases, why the speed should increase? If the speed decreases, why the speed should decrease? There must be something which is causing that particular change in the speed. And that is nothing but the force. That is what the Newton and Galileo said about. So we can say effect of force is a change in direction of an moving object. So this is basically the effect of force. Force or effect. First, an object in rest will come into motion, or an object in motion can come to rest. See, ज्या प्रकारे एखादा ऑब्जेक्टला धक्का मारला की इट विल फ्रॉम रेस्ट इट विल गो टू मोशन, आणि एखादा मोशन मधला ऑब्जेक्टला आपण अपोजिट साइडला फोर्स लावला इट विल कम इन द रेस्ट. सो इट विल चेंज इट्स state is rest or motion. So because of force, an object can come into motion from rest, or it can come to rest from its state of motion. So that is another one. Second, it can change its speed. Either it can change its speed or decrease its speed, that is because of the force. And the third is that it can change the direction of moving object. And the first one, it will change shape and size. So these are the effects of force on any object. हे थोडं लिहून घ्या, अतिशय इम्पॉर्टंट आहे, आपल्याला 11th ला हे लागणार आहे. Gravitation is a chapter which will be studied in more details in 12th science for state board and 11th plus CBSE मध्ये असणार आहे. So this is much more fundamental आहे, समजून घ्या. So हे थोडं लिहून घ्या, आपण याच्या पुढच्या पॉइंटला जाऊ. फोर्सचे टाइप्स कोणते म्हणतात? आतापर्यंत आपण फोर्सच्या कुठल्या टाइप्सला बघितलेलं आहे. आपण डे टू डे लाईफ मध्ये वी कम अक्रॉस व्हेरी डिफरंट टाइप्स ऑफ फोर्सेस. त्याला आपण लिस्ट करू. सो वी कॅन से टाइप्स ऑफ फोर्सेस. There are many types of forces. पण एक फंडामेंटल आपण एक दोन कॅटेगरी मध्ये डिवाइड करू आपण त्याला. तर त्याला आपण असं पात्र म्हणता येईल की कॉन्टॅक्ट फोर्सेस and non-contact forces.
कॉन्टॅक्ट फोर्सेस म्हणजे काय, जे कॉन्टॅक्ट झाल्यानंतर फोर्स अप्लाय होता, म्हणजे पुश पुल, हे कसे कॉन्टॅक्ट फोर्स आहेत. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय, हा पेन आहे, हा पेन आहे, हा पेन इथून सोडला खाली पडला, दॅट इज बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा पेन सोडला, हा खाली पडला, कारण ग्रॅव्हिटी इज पुलिंग दिस ऑब्जेक्ट टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ, दॅट इज नथिंग बट द ग्रॅव्हिटेशन. तर हा फोर्स फिजिकली लावला गेलेला आहे का, फिजिकली कुणीतरी येऊन हा पेन खाली पुल केलाय का, नाही, हा पेन हवेतनं खाली पडला. सो याच्यामध्ये काय आहे का, नाहीये. सो दॅट वी कॅन कॉल नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. सो कॉन्टॅक्ट फोर्सेस, नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस, फिजिकली अप्लाइड, नॉन फिजिकली अप्लाइड, हे दोन आपण कॅटेगरीमध्ये आपण डिवाइड करू शकतो. आपण कोणते कोणते फोर्स बघतो, सो हे आपण फक्त लिस्टिंग करूया. त्याच्यामध्ये बेसिक फिजिक्स मध्ये 4 प्रकारचे फोर्सेस आहेत, कॅटेगरीज आहेत, त्या आपण दॅट फोर्सेस आर कॉल्ड एज, फर्स्ट जो आहे दॅट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. Second is electromagnetic force. Electromagnetic force. Third is strong nuclear force. And fourth, weak nuclear forces. So these are the 4 categories that you study in 11th and 12th. हे categories आहेत. पण आपण जे फोर्स ऑब्झर्व करतो ते कोणते कोणते फोर्स आहेत याचा आपण थोडंसं लिस्टिंग करू. हे सगळे जे फोर्स आपण लिस्टिंग करणार आहोत, हे या 4 पैकी कुठला तरी एक फोर्स असणार आहे. या 4 पैकीच कुठला तरी एक फोर्स असणार आहे. So let me list first one, push or pull. Contact type फोर्स म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टला पुश करा किंवा पुल करा, इट इज द फोर्स. खरं म्हणजे देयर इज नो फोर्स लाईक पुल, देयर इज अ फोर्स लाईक पुश. देयर इज अ पुश, देयर इज नो फोर्स लाईक पुल. आता काय आपण याच्यावर अभ्यास करायची गरज नाहीये, पण पुश और पुल, आपण धक्का मारणे किंवा ओढणे, हा एक फोर्स झाला. सेकंड फोर्स वी कॅन से फ्रिक्शनल फोर्स. वी कॅन से फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स म्हणजे काय, आपण समजा सायकल वरून चाललोय, वी आर गोइंग ऑन अ बायसिकल, आणि थोडे पेडल मारले. आफ्टर सम टाइम इफ वी स्टॉप पेडलिंग द सायकल, सायकलला पेडल मारायला स्टॉप केलं, तर सायकल विल कंटिन्यू मूव्हिंग और इट विल कम टू स्टॉप. काय होणार, सायकलला आपण जर पेडल मारून सोडून दिलं तर सायकल तशीच पुढे जाईल का सायकल थांबेल. We know that after some distance, the cycle will stop. का cycle stop होते, का cycle पुढे जात नाही, that is because of the friction. The road and the tires, there is a frictional force. When there are two surfaces come into contact, and if there is relative motion between them, दोन सरफेसच्या मध्ये जर रिलेटिव्ह मोशन असेल, म्हणजे एक सरफेस दुसऱ्या सरफेसवर जर घासला गेला, जर रब केला गेला, तर the surfaces oppose the motion, the change in motion. So between two moving surfaces there is a force which is the frictional force, and this frictional force oppose the motion. This oppose the motion. आता फ्रिक्शनल फोर्स जो आहे हा युजफुल पण आहे, म्हणजे इट्स अन ॲडव्हान्टेज ऑल्सो, इट इज डिसॲडव्हान्टेज ऑल्सो. फ्रिक्शनल फोर्स आहे म्हणूनच वी कॅन मूव्ह द व्हेकल्स, वी कॅन वॉक ऑन द फ्लोअर ओनली बिकॉज ऑफ फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स नसता तर आपल्याला वॉक करता आलं नसतं. एक साधं एक्झाम्पल आहे, एक आईस घ्या, सरफेस एकदम फ्रिक्शनलेस आहे आणि तुम्ही आईसवरनं चालायला प्रयत्न करा, यू कॅनॉट वॉक ऑन आईस, कारण त्याच्यामध्ये फ्रिक्शन कमी असतं. सो फ्रिक्शनल फोर्स इज इम्पॉर्टंट. थर्ड वी कॅन से टेन्शन फोर्स.
टेन्शन फोर्स. टेन्शन फोर्स म्हणजे काय? एक समजा अशी एक पुली घ्या. यू टेक अ पुली which is tied on the wall. अशा वॉल आहे वरती वॉल अशी पुली लावलेली आहे आणि या पुलीमधून असा एक रोप हे केलेला रोप आणि रोपला इथं असं एक काहीतरी वेट लावलेला आहे. असं वेट लावलं आणि इथं हा माणूस आहे. असा माणसाचा हात आहे हा. आणि हा माणूस हा हे रोप काय करणार आहे? खाली उडवणार. हे रोप काय करतो? खाली उडवतो. ही पुली आहे. किंवा आपण जसं विहिरीमधून पाणी काढतो दोर बांधून, इथे बादली आहे, इथं आपण ओढतो आपण. तर हे वजन जे आहे, हे वेट जे आहे, हे ऍक्ट करतं डाऊनवर्ड. त्याला म्हणतो आपण mg, मास इंटू जी. हे वेट खाली ऍक्ट करतं आणि आपण इकडे ओढवतोय तर ह्या रोप मध्ये एक टेन्शन तयार होतं. टेन्शन. तर हे टेन्शन जे आहे हे ऍक्च्युअली इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे. हा टेन्शन जो आहे, या टेन्शन जर जास्त असेल तर रोप काय होणार? तुटून जाणार. सो दिस इज कॉल्ड एज द टेन्शन फोर्स. त्यानंतर we can call as a spring force. We can write down spring force. स्प्रिंग, आपण स्प्रिंग बघतोय बऱ्याच ठिकाणी. स्प्रिंग आपल्या घरामध्ये सोफा सेट असतो. सोफा सेट बसले की स्प्रिंग हातात मध्ये बसले की वर खाली होतात स्प्रिंग्स. त्यानंतर आपल्या गाडीचे शॉक ऍब्झॉर्बर्स आहेत. शॉक ऍब्झॉर्बरच्या आतमध्ये काय असतात? स्प्रिंग असतात. स्प्रिंग दाबली आणि सोडली तर काय होते? स्प्रिंग जंप करते. स्प्रिंग जंप. स्प्रिंग जर ओढली आणि सोडली तर स्प्रिंग खाली येते. सो या स्प्रिंग मध्ये एक प्रकारचा एक फोर्स आहे, राईट? आणि दॅट इज कॉल्ड एज अ स्प्रिंग फोर्स. त्यानंतर there are many forces. I'm just writing few. Bion's force. Bion force. तर बायोन फोर्स किंवा बायोन्सी म्हणतो आपण याला. हा फोर्स काय आहे? हा आर्किमिडीजने जो आपल्याला प्रिन्सिपल दिलेला आहे त्या प्रिन्सिपलवरचा फोर्स आहे. एखादा दगड घ्या, टेक अ स्टोन, ड्रॉप इन अ वॉटर, इट विल गो डाऊन, इट विल सिंक. इट विल सिंक. कारण आपल्याला माहिती आहे हेवी ऑब्जेक्ट्स विल सिंक इन वॉटर. देन व्हाय द शिप्स so large ships do not sink. जहाज जे आहे ते पाण्यामध्ये सिंक का होत नाही? कारण त्याला पाणी पण त्याला उलट्या बाजूने फोर्स लावतं. वॉटर अपोजिट. The amount of volume of the water displaced which gives a force in opposite direction which is called as the Bion's force or Bion force. हे तुम्ही आर्किमिडीज प्रिन्सिपल आहे. You might have learned about this. असे भरपूर आणि फोर्स आहेत. Then we can say tensile force. एखादा रॉड जर ओढला तर टेन्साइल फोर्स असतो. कॉम्प्रेसिव्ह फोर्स. We don't have to go into much forces. Surface tension is another force. So these are the types of forces. हे सगळे फोर्स जे आहेत ते चार कॅटेगरी मध्ये डिवाइड केलेले आहेत. That we will learn as we go ahead in the physics. 11th 12th मध्ये आपण याचा अभ्यास करणार आहोत. आपण केमिस्ट्री मध्ये शिकतोय किंवा आपण एखादा ॲटम शिकतोय. आपण parts are made, the objects are made from molecules, molecules are made from atoms. आणि atoms जे आहेत, atomच्या सेंटरला एक न्यूक्लियस आहे. काय आहे? न्यूक्लियस. सो दिस इज अ न्यूक्लियस. आणि न्यूक्लियसच्या भोवती कोण असतं? इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व. इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व So these are electrons and this is a nucleus. Electrons revolve around the nucleus and nucleus मध्ये काय असतात? Protons which are positively charged and there are neutrons which are neutral. So protons and neutrons हे कुठे असतात? न्यूक्लियस मध्ये असतात. So nucleus प्रत्येक ॲटमच्या न्यूक्लियस सेंटरला न्यूक्लियस प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. आणि त्याच्याभोवती इलेक्ट्रॉन्स आर मुव्हिंग और रोटेटिंग इन ऑर्बिट्स. पहिल्या ऑर्बिट मध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिट मध्ये 6, राईट? अशा प्रकारचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे. दॅट इज कॉल्ड एज
इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन. आता हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जे आहेत हे एका ठिकाणी राहतात कसे, तर या दोघांच्या मध्ये या न्यूक्लियस मध्ये त्याच्यामध्ये एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे and that is called as a strong nuclear force. So nuclear force is another force which keeps that nucleus intact, that keeps the nucleus intact. A weak nuclear force, that is in that force when a particle emits some protons from its nucleus, म्हणजे रेडिओ ऍक्टिव्हिटी जी असते, जे बॉम्ब बनतात त्यातून ज्या प्रकारे रेडिओ ऍक्टिव्हिटी होते त्या त्या ठिकाणी हे वीक न्यूक्लिअर फोर्स असतात. दॅट वी आर गोइंग टू स्टडी लेटर. इलेक्ट्रिक फोर्स प्रत्येक पार्टिकल मध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. दिस इज अ पॉझिटिव्ह चार्ज, दिस इज इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज. व्हाय दिस इलेक्ट्रॉन्स आर रोटेटिंग अराउंड द न्यूक्लियस. या न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन या ठिकाणी काय आहे, या स्पेस मध्ये काय आहे, या स्पेस मध्ये काही नाही, एम्प्टी स्पेस आहे. दॅट इज एम्प्टी स्पेस. देन व्हाय द इलेक्ट्रॉन इज रोटेटिंग अराउंड द प्रोटॉन, बिकॉज प्रोटॉन इज पॉझिटिव्ह, इलेक्ट्रॉन इज निगेटिव्ह. देयर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन and that is called as electric force. That is called as a electric force. त्याचबरोबर जर मॅग्नेट बघितलं आपण, if you bring one north magnet and south magnet nearby, then opposite poles they attract each other. North जर आणले they repel each other. South जर आणले they repel each other. But opposite types of poles they attract each other. So that is called as a magnetic force. So magnetic force पण exist करतो, electric force पण exist करतो, and that is called as the electromagnetic force. Gravitational force आता आपण शिकणार आहे. We know that what is the gravitational force? The gravitational force is a phenomena due to mass of an object, because of mass of an object. न्यूटनची आपल्याला थोडी स्टोरी माहिती आहे. न्यूटन ज्यावेळी 65 to 67 when he was at home, ज्यावेळी एका ऍपलच्या झाडाखाली विश्रांती घेत होता दुपारच्या वेळेला आणि वरून ऍपल खाली पडलं. तर न्यूटनच्या मनामध्ये एक प्रश्न पडला होता की ऍपल वरून स्ट्रेट खाली का पडलं. व्हाय द ऍपल डिड फॉल डाऊन इन अ स्ट्रेट डायरेक्शन. हे ऍपल जे आहे हे वरून पडलं स्ट्रेट का फॉल पडलं, हे असं आडवं का नाही गेलं, हे तिरकं का नाही गेलं, हा वर का नाही गेला. सो ही हॅड मेनी क्वेश्चन्स इन द माइंड. देन ही थॉट अबाउट दिस वन की हे परफेक्टली व्हर्टिकली डाऊनवर्ड पडतं. थोडे लिहून घ्या, मी तुम्हाला एक स्केच काढतो जे तुमच्या बुक मध्ये आहे, सो यू कॅन लर्न. स्ट्रेट व्हर्टिकलचा अर्थ काय आहे बघा. दिस इज द अर्थ आणि ह्या याच्यावर असे मी झाड जरा मोठं काढतो ऍपलचं, आणि इथून जे आहे हे ऍपल जे आहे यू कॅन से ऍपल असं आहे आणि ऍपल फॉल डाऊन. सो ऍपल फॉल डाऊन फ्रॉम हिअर आणि ह्या सरफेसला परफेक्टली व्हर्टिकल फॉल झालं. इट डिड नॉट गो लाईक दिस वे, इट डिड नॉट गो लाईक दिस वे, इट फॉल डाऊन व्हर्टिकल. सो न्यूटनने एक कन्सेप्ट मांडली कि this earth is applying a force on the apple straight towards center of the earth, and that force is called as a gravitational force. So gravitational force basically आला कुणामुळं, तर या अर्थ मुळे आलं. आणि अर्थ कडे काय आहे, अर्थ कडे आहे मास. काय आहे? So, gravitational force is the phenomena due to mass of an object. So, ज्यावेळी न्यूटनला हा शोध लागला, when he discovered about the gravitational force, then he said, why the moon is rotating, why the moon is not falling. मग हे आकाशामध्ये स्पेस मधले जे काय सॅटेलाइट्स आहेत, स्टार्स आहेत, राईट, व्हाय दे आर नॉट फॉलिंग, व्हाय दे आर रोटेटिंग.
and that force he called as centripetal force. When the moon revolves around the sun, why it's revolving? Why it's not falling on earth? That is because of centripetal force given by the earth. That we are going to study later, centripetal force, in the next chapter. No, not next chapter, but next session. So gravitational force is because of mass of the object. So this force is discovered, this phenomenon is discovered by Newton, and त्यासाठी त्याने एक फॉर्म्युला पण त्याने डिराइव केला. So gravitational force is between two masses. If there are two objects, there are two mass, दोन mass आहेत, mass 1, mass 2, then they will attract each other. They will attract each other, and that force is called as gravitational force. I hope now you are understanding what is the gravitational force. See, this is the earth, and there is a moon revolving around that. So this is a moon. Then moon, why the moon is revolving? Why the moon is not falling? Why the moon is not falling? That is what he was surprised. तर यासाठी त्याने एक वेगळं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. That we will learn in next session. But why the moon is rotating? Because the moon is pulled down here. If the moon is here, it is pulled down here. So that is why it's changing its direction. Why the moon is rotating? Because the moon is changing the direction. So every time there is a force which is attracting towards the center, and that is called as the centripetal force. So the gravitational force is a phenomena by virtue of mass of an object. ज्या ज्या ऑब्जेक्टला मास आहे, they will apply gravitational force on any other object. Any other object. मग हे जे ऍपल वरून खाली पडले, whether the apple applies the force on the earth? Yes. Apple also applies the force on the earth. Because every mass will attract another mass, and that is the gravitational force.